विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण वसाहतवाद आणि मराठे या इतिहासातील चौथ्या प्रकरणातील प्रश्न उत्तरांचा आढावा घेणार आहोत। तर सुरू करूया। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यातला पहिला प्रश्न, इब्राहिम खानाने पानिपतच्या युद्धात केलेल्या पराक्रमाने प्रभावित होऊन डॅश यांनी फ्रेंच प्रशिक्षकांच्या मदतीने आधुनिक कवायती फौज तयार केली। पर्याय अ आहे महादजी शिंदे, ब मल्हारराव होळकर, क सदाशिवराव भाऊ आणि ड राघोबा दादा। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महादजी शिंदे। तर मित्रांनो, 1761 ला मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये पानिपतचं जे तिसरं युद्ध झालेलं होतं, या युद्धामध्ये मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख जो होता तो म्हणजे इब्राहिम खान गारदी यांनी तोफखान्याचा अतिशय प्रभावीपणे वापर केलेला होता। आणि हा इब्राहिम खान गारदी फ्रेंचांच्या तालमीमध्ये तयार झालेला होता। आणि उद्याच्या भविष्य काळामध्ये प्रशिक्षित सैन्यच महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे हे महादजी शिंदेने ओळखलेलं होतं। आणि त्यामुळे त्यांनी फ्रेंच प्रशिक्षकांच्या मदतीनं भविष्य काळामध्ये कवायती फौज उभा करण्याचा निर्णय हा त्या घटनेवरून घेतलेला होता, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे। दुसरा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी डॅश हा इंग्रज वकील उपस्थित होता। अ हेनरी रेव्हिंग्स्टन, ब फिलिप गिफर्ड, क हेनरी ऑक्झेडन आणि ड रिचर्ड टेलर। तर या प्रश्नाचं उत्तर हेनरी ऑक्झेडन। हा 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा जो प्रथम राज्याभिषेक झालेला होता, त्यावेळेस ब्रिटिश प्रतिनिधी म्हणून हा हेनरी ऑक्झेडन हा उपस्थित होता। यानंतर तिसरा प्रश्न, मराठ्यांनी पोर्तुगीजांना डॅशच्या वेढ्यात पराभूत केले। अ पर्याय वेंगुर्ला, ब फोंडा, क सुरत, ड राजापूर। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फोंडा। तर फोंड्याच्या वेढ्यामध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केलेला होता। चौथा प्रश्न, पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि डॅश यांच्यात झाले। अ इंग्रज, ब अब्दाली, क अहमद खान बंगश, ड नजीब खान। तर या प्रश्नाचं उत्तर आहे अहमदशाह अब्दाली। तर हा अहमदशाह अब्दाली अफगाणिस्तानचा बादशाह होता। याच्यामध्ये आणि मराठ्यांमध्ये 1761 ला पानिपतचं युद्ध हे झालेलं होतं। यानंतर पाचवा प्रश्न, थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी वसई येथे डॅश यांचा पराभव केला। पर्याय अ इंग्रज, ब फ्रेंच, क डच आणि ड पोर्तुगीज। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पोर्तुगीज। तर चिमाजी आप्पानं पोर्तुगीजांचा वसई या ठिकाणी दारुण अशा स्वरूपाचा पराभव केलेला होता। आणि पोर्तुगीज हे जे युरोपियन सत्ताधीश होते, त्यांचा अशा स्वरूपाचा पराभव करणारी मराठ्यांची सत्ता ही मध्ययुगीन कालखंडातली पहिली सत्ता होती, हे वैशिष्ट्य आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे। यानंतर प्रश्न ब बघूया, पुढील संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। अ गटामध्ये पहिलं कास्मो द ग्वार्द, 2 गोन्सालो मार्तिस, 3 फ्रान्सवा मार्टिन आणि 4 हेनरी रेव्हिंग्स्टन। आता ब गटामधल्या जोड्या बघूया। 1 पोर्तुगीज इतिहासकार, 2 पोर्तुगीज वकील, 3 डच वखारीचा प्रमुख आणि 4 इंग्रज अधिकारी। तर मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की अशा प्रकारच्या या जोड्यांमध्ये 3 जोड्या या अचूक असतात
आणि एक जोडी तीही ब गटामधली ही चुकीची असते. तर या प्रश्नामध्ये फ्रान्सवा मार्टिन, हा जो फ्रान्सवा मार्टिन आहे हा पॉंडिचेरीचा गव्हर्नर जनरल होता. ही अचूक जोडी आहे आणि ती उत्तरामध्ये चुकीची दुरुस्त केलेली जोडी असं आपल्याला नमूद करून लिहायचं आहे. यानंतर दुसरा गट अ गटामध्ये बघा, पहिली जोडी एसाजी कंक, 2 वॉर्न हेस्टिंग्स, 3 डिबॉयन, 4 सदाशिवराव भाऊ. आता ब गटामध्ये बघा, 1 मराठ्यांच्या पायदळाचे प्रमुख, 2 पोर्तुगीज गव्हर्नर, 3 कवायती फौजेचे प्रशिक्षक आणि 4 पानिपतच्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व. तर या ठिकाणी एक जोडी चुकीची आहे. ब गटामध्ये बघा, वॉर्न हेस्टिंग्स यांच्या समोर काय दिलेलं आहे ब गटामधली जोडी, पोर्तुगीज गव्हर्नर, तर ही चुकीची आहे. तर वॉर्न हेस्टिंग्स हा कोण होता? हा ब्रिटिश गव्हर्नर होता. तर उत्तरामध्ये दुरुस्त केलेली जोडी वॉर्न हेस्टिंग्स बरोबर ब्रिटिश गव्हर्नर असं आपल्याला नमूद करायचं आहे. तर यानंतर प्रश्न दुसरा अ, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीचे नावे लिहा. बघा, त्यामधला पहिला जैतापूरचा इंग्रज दलाल, तो कोण आहे हा? तर हा आहे वेलजी. यानंतर दुसरं, अफजल खानाच्या भेटीपूर्वी मराठ्यांनी हे बंदर जिंकून घेतले, तर त्या बंदराचं नाव आहे दाभोळ. तिसरं बघा, एकूण उत्पन्नाचा 1/4 कर याला काय म्हणतात? तर याला चौथाई असं म्हणतात. चौथाई म्हणजे एकूण उत्पन्नाचा 1/4 भाग होय. यानंतर चौथं बघा, भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय कोण? तर पोर्तुगीज हे भारतामध्ये येणारे सर्वप्रथम युरोपीय होत. यानंतर पाचवं, 1795च्या खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांनी यांचा पराभव केला. तो कुणाचा? निजामाचा. तर हैदराबादचा हा जो निजाम आहे त्या निजामाचा मराठ्यांनी खर्ड्याच्या लढाईमध्ये दारुण अशा स्वरूपाचा पराभव केला होता. यानंतर बघा, प्रश्न दुसरा ब, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. बघा, त्यामध्ये 1 छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण अ, पोर्तुगीजांना विरोध करून स्थानिक मीठ व्यापाऱ्याला संरक्षण देण्यासाठी, ब, इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी, क, स्वराज्यात पैसा उभारण्यासाठी आणि ड, वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी. तर मित्रांनो, या ठिकाणी अचूक पर्याय आहे इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. महाराजांनी मिठाच्या व्यापारावरती संरक्षक जकाती या उभारलेल्या आहेत. तर महाराजांना मुळामध्ये इंग्रजांच्या मिठाचा व्यापार हा मोडून काढायचा होता आणि त्यामुळं अशा स्वरूपाचं पाऊल हे महाराजांना उचललेलं होतं. यानंतर दुसरा प्रश्न, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या काळात पाश्चात्य शत्रूंकडे दुर्लक्ष झाले कारण अ, त्यांच्याकडे पुरेसे सैन्यबळ नव्हते, ब, त्यांच्या कारभाऱ्यांनी त्यांना तसा सल्ला दिला होता, क, त्यांना आपली सर्व शक्ती औरंगजेबाविरुद्ध एकवटावी लागली आणि ड, त्यांच्याकडे दूरदृष्टीचा अभाव होता.
तर मित्रांनो, छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना पाश्चात्य शत्रूंकडे, हे जे युरोपीय होते यांच्याकडं त्या कालखंडामध्ये पुरेसं लक्ष देता आलं नाही, कारण औरंगजेब हा स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी स्वराज्यावरती चालून आलेला होता आणि त्यामुळं त्याचा निपात करण्यासाठी त्यांना आपली सर्व शक्ती त्याच्या विरुद्ध एकवटावी लागलेली आहे आणि त्यामुळं पाश्चात्य शक्तींकडे त्यांना लक्ष देता आलेलं नाही. त्यामुळं क पर्याय हे या ठिकाणी अचूक अशा स्वरूपाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न तिसरा अ, पुढील नकाशांचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. मित्रांनो, या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला नकाशा हा दिला जातो आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याला नकाशाचं अचूक अशा स्वरूपाचं अवलोकन करावं लागतं, निरीक्षण करावं लागतं आणि त्यानंतर सूचीकडं लक्ष देऊन, दिशा लक्षात घेऊन, विचारलेले प्रश्न समजून घेऊन अचूक अशा स्वरूपाची उत्तरं ही द्यावी लागतात. तर बघा, आता या क्वेश्चन बँकमध्ये जो नकाशा दिलेला आहे, हा नकाशा आपल्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 29 वरचा हा नकाशा आहे. आपण पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा या नकाशाचं निरीक्षण ही करू शकता आणि आपण निरीक्षण बारकाईनं करावं आणि त्यामुळं आपल्याला प्रश्नाची उत्तरं ही अचूक देता येतील. तर सुरू करूया. यामधला पहिला प्रश्न आहे बघा, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील डच वसाहती कोणत्या? तर मित्रांनो, या नकाशामध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती निरीक्षण केलं असता आपल्याला डचांच्या वसाहती दिसून येत नाहीत. त्यामुळं हा प्रश्न मुळात चुकीचा ठरतो. नकाशावरती जो प्रश्न विचारायचा असतो तो म्हणजे त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये नकाशामध्ये ते घटक हे अंतर्भूत असले पाहिजेत. आता बघा, आता काही कारणानं हे राहून गेलं असेल, असू द्या, पण आता या प्रश्नाची उत्तरच आता अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार नाहीत. तर तुम्हाला नकाशामध्ये ते घटक अंतर्भूत करतील, ती स्थानं अंतर्भूत करतील आणि मग एखाद्या वेळेस प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला माहीत असावं म्हणून या प्रश्नाचं उत्तर मी देतो. बघा, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती पोर्टू नोहो किंवा त्याला परंगी पेट्टाई असं म्हटलं जातं, ही एक वसाहत होती आणि दुसरी तेगनापट्टम, यालाच देवनापट्टिनम असंही म्हटलं जातं. तर या दोन वसाहती त्या ठिकाणी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती डचांच्या होत्या. तर या दोन्ही वसाहती तामिळनाडूमध्ये आहेत. तर भारताचा बंगालचा जो उपसागर आहे पूर्व किनारपट्टीवरती, तर तामिळनाडूमध्ये ही बंदरं समाविष्ट आहेत. त्या ठिकाणी डचांच्या या वसाहती होत्या. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी कोणत्या वसाहती उभारल्या? तर पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांची वसाहत कोणती होती, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर नकाशामध्ये तुम्हाला ते ठिकाण दिसत असेल बघा, अलीकडं त्याला पोद्दुचेरी असं म्हटलं जातं, पूर्वी पॉंडेचेरी असं म्हटलं जात होतं. तर पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांची पॉंडेचेरी या ठिकाणी ही वसाहत होती. यानंतर तिसरा प्रश्न, आग्रा आणि अहमदाबाद येथे कोणाच्या वसाहती होत्या? तर बघा, नकाशामध्ये आग्रा हे स्थळ दिलेलं आहे, परंतु अहमदाबाद हे दर्शविण्यात आलेलं नाही. असो तरी परंतु बघा,
या ठिकाणी डचांच्या या वखारी होत्या. त्यानंतर चौथा प्रश्न, नकाशाच्या मदतीने मराठी सरदारांची उत्तरेतील महत्त्वाची ठाणी सांगा. तर बघा, नकाशाचं निरीक्षण केलं असता आपल्याला असं दिसतं की बुवा धारला पवारांची, इंदोरला होळकरांची, वडोदऱ्याला गायकवाडांची आणि ग्वाल्हेरला शिंद्यांची सत्ता होती. तर उत्तरेकडील या म्हणजे ही जी सरदार घराणी होती तर ही त्यांची महत्त्वाची ठाणी होती असं आपल्याला म्हणता येतं. यानंतर बघा पाचवा प्रश्न. बघा हा प्रश्न थोडा आपण बदलूया. त्याऐवजी आपण असा थोडा अधिक व्यापक प्रश्न घेऊया की बघा मराठी सत्तेचा विस्तार उत्तर आणि दक्षिण दिशेला कोठेपर्यंत झालेला होता. तर नकाशामध्ये वरी उत्तरेला तुम्हाला अटक दिसत असेल आणि खाली इकडं बघा नकाशामध्ये मराठी सत्तेची बॉर्डर दिलेली आहे आणि इकडं खाली दक्षिणेला बघा तुंगभद्रा ही नकाशामध्ये दाखविण्यात आलेलं आहे. म्हणजे दक्षिणेला तुंगभद्रा नदीपर्यंत मराठी सत्तेचा विस्तार हा झालेला होता. उत्तरेला अटक आणि दक्षिणेला तुंगभद्रा नदीपर्यंत. तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. नकाशाच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपल्याला अधिक सराव व्हावा म्हणून आपण काही अधिकचे प्रश्नसुद्धा हे पाहूया. बघा जंजिऱ्यावर कोणाची सत्ता होती. तर नकाशामध्ये तुम्ही बघा जंजिरा आणि खाली सिद्धी दिलेली आहे. म्हणजे जंजिऱ्यावर कोणाची सत्ता होती तर सिद्धीची सत्ता होती. त्यानंतर बघा आता भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती पोर्तुगीजांची कोणती वसाहत नकाशामध्ये दर्शविण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती युरोपीय सत्ताधीशांपैकी पोर्तुगीजांची म्हणजे पोर्तुगीजांचा उल्लेख गोव्याला करण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर आहे पोर्तुगीजांची वसाहत दर्शविण्यात आलेली आहे. आता बघा इकडंच भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुंबई हे बेट कोणाच्या ताब्यामध्ये होते. तर मुंबई हे बेट इंग्रजांच्या ताब्यामध्ये होतं. खाली तसा इंग्रज असा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर इकडं पूर्वेकडं आपण बघूया ब्रिटिशांच्या संदर्भामध्येच. तर आजचं चेन्नई आणि त्या काळातलं मद्रास, तर हे मद्रास कोणाच्या आधिपत्याखाली होतं. तर या ठिकाणी इंग्रज असं लिहिलेलं आहे. त्यामुळं इंग्रजांच्या ताब्यामध्ये ही चेन्नई किंवा हे मद्रास हे ठिकाण होतं. आता बघा इकडं पश्चिम किनारपट्टीवरती मुंबई झालं, जंजिरा झालं, गोवा झालं. तर या पद्धतीनं ही काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा अधिकचं सांगायचं झालं तर राजापूरला ब्रिटिशांची वखार होती. तर राजापूरचा उल्लेख नकाशामध्ये येऊ शकतो. वेंगुर्ल्याला डचांची तर त्या संदर्भामध्ये सुद्धा नकाशामध्ये प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. तर नकाशाचे आपण अतिशय सविस्तर अशा पद्धतीनं तयारी करायचं आहे आणि ते तुम्ही करचाल यामध्ये मला काही शंका नाही. तर यानंतर बघा प्रश्न तिसरा ब, पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. आपल्याला स्क्रीनवरती डायग्राम दिसत आहे. हा डायग्राम नाना फडणवीस यांनी इंग्रजाविरुद्ध उभा केलेला जो चेतुसंघ आहे त्याच्या संदर्भामध्ये आहे.
चारी चौकटी या रिकामी ठेवलेल्या आहेत, त्या चौकटी आपल्याला भरायचे आहेत. या चतुसंघामध्ये 4 सत्ता कुठल्या कुठल्या होता याचा उल्लेख आपल्याला करायचा आहे. तर बघा, पहिली सत्ता होती किंवा चतुसंघामध्ये पहिली सत्ता समाविष्ट होती नागपूरकर भोसल्यांची, दुसरे पेशवे, तिसरी निजाम आणि चौथी हैदर. तर नागपूरकर भोसले, पेशवे, निजाम आणि हैदर या 4 सत्तांना नाना फडणवीस यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एकत्र केलेलं होतं. हा चतुसंघ होता. यानंतर एक कालरेषा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. तर ही कालरेषा आपल्याला पूर्ण करायची आहे. बघा, 1795 असं दिलेलं आहे आणि खाली रिकामी चौकट दिलेली आहे. तर बघा, इसवी सन 1795 मध्ये खर्ड्याची लढाई झालेली होती. ती कोणाकोणामध्ये, तर निजाम आणि मराठे यांच्यामध्ये झालेली होती. तर आपल्याला फक्त या ठिकाणी खर्ड्याच्या लढाईचा उल्लेख केलेला आहे. यानंतर खाली बघा, याच कालरेषेवरती इंग्रज मराठे दुसरे युद्ध असं नमूद केलेलं आहे. म्हणजे इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये दुसरे युद्ध केव्हा झालं, तर ते इसवी सन 1803 मध्ये झालेलं आहे. यानंतर पुढे याच चौकटीवरती वरच्या बाजूला बघा 1817 नमूद केलेलं आहे आणि खाली आता की 1817ला काय झालेलं होतं हे आपल्याला नमूद करायचं आहे. तर इंग्रज मराठा तिसरं युद्ध झालेलं होतं. आता याच कालरेषेवरती आपण खाली गेलो तर खाली मराठे सत्तेचा अस्त असं नमूद केलेलं आहे. आता म्हणजे वरी आपल्याला इसवी सन नमूद करायचं आहे, तर ते इसवी सन आहे 1818. तर अशा पद्धतीनं या कालरेषेवरती 4 घटकांची आपण 1, 2, 3 आणि 4 घटकांची नोंद त्या ठिकाणी केलेली आहे, प्रत्येकी अर्धा गुणासाठी. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं प्रकरण 4 वरती हे प्रश्न विचारले गेलेले होते आणि त्या संदर्भामध्ये आपण चर्चा ही केलेली आहे. तर या ठिकाणी आपण थांबू.